मिनिटांमध्ये तुम्ही अपर आय डी काढू शकता। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो व्हिडिओ। तर मित्रांनो अपर आय डी काढण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं abc.gov.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर राईट साईडला लॉग इन रजिस्टरचा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि स्टुडंट हा ऑप्शन दिसेल। मोबाईलमधून सुद्धा तुम्हाला हा स्टुडंट पर्याय दिसेल, त्या स्टुडंट पर्यायावरती यायचं आहे। इथं आल्यानंतर साइन इन टू अकाउंट डिजिलॉकर। तुमचं जर डिजिलॉकरवरती अकाउंट असेल तर तुम्ही इथे तुमचा मोबाईल नंबर पिन टाकून लॉग इन डायरेक्टली साइन इन करू शकता। परंतु जर अकाउंट नसेल तर खाली साइन अपचा ऑप्शन आहे, या साइन अप बटनावरती क्लिक करायचं आहे। साइन अप बटनावरती आल्यानंतर इथे आपल्याला मोबाईल नंबर विचारला जाईल, विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। OTP व्हेरीफाय झाला त्यानंतर आयडेंटिटी टाईप सिलेक्ट करायचा आहे, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड यापैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता। आपण इथे आधार कार्ड सिलेक्ट करूयात, तर आधार हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल, तुमचा जो काही आधार नंबर असेल तो आधार नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर फुल नेम, आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं पूर्ण नाव स्पेलिंग सहित व्यवस्थित टाकायचे आणि त्यानंतर जन्मतारीख, डेट, मंथ आणि इयर अशा पद्धतीने जन्मतारीख टाकायची आहे। त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे। एक युजर नेम तयार करायचं आहे, तुमचं नाव 1 2 3 अशा पद्धतीने तुमचं नाव, आडनाव, जन्मतारीख असं एक युजर नेम कसंही तयार करा। त्यानंतर एक पिन तयार करायचा आहे, पिन तुम्ही 6 अंकी काही तयार करू शकता आणि आय ॲक्सेप्ट कन्सेंटवरती क्लिक करून व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही व्हेरीफाय बटनावरती क्लिक कराल तुम्ही इथे रिडायरेक्टर होईल आणि अशा पद्धतीने ही पेज येईल। याला आपल्याला परमिशन द्यायची आहे, आपल्या प्रोफाईलची अलाउ करायचं आहे। परमिशन देण्यासाठी अलाउ केल्यानंतर जे डिजिलॉकरचं आहे ते त्याचं अकाउंट हे ऑटोमॅटिकली आपलं ओपन होईल। इथे पहा आता आपल्याला आहे KYC। आता KYC करायचे, KYC करण्यासाठी सिलेक्ट ID, आधार, पॅन, ड्रायव्हिंग लायसन्स, पुन्हा एक ऑप्शन आहे, तुम्हाला 3 ऑप्शन यापैकी एक कुठलाही सिलेक्ट करायचं आहे। आपण आधार सिलेक्ट करा आणि प्रोसीड विथ KYC या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर तुमचं नाव येईल, जन्मतारीख येईल, जेंडर येईल, मोबाईल नंबर या माहिती दाखवली जाईल। त्यानंतर आपल्याला प्रोसीड विथ KYC यामध्ये आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे। तर विद्यार्थ्याचा जो काही आधार नंबर असेल, तुम्ही काढत असाल स्वतः तर तुमचा आधार नंबर, तर इथे आधार नंबर टाकून खाली तुम्हाला व्हेरीफायचं बटन दिसतंय त्यावरती क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्यावरती OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तर तुमचं इथे काम आता झालेलं आहे। आता पुढे तुम्हाला थोडी माहिती भरायची आहे। ही माहिती काय आहे तर ती समजून घ्या। इथे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला विचारलं आहे आयडेंटिटी टाईप। आता यामध्ये आयडेंटिटी टाईपमध्ये तुम्ही तुमच्याकडे काय आहे यापैकी रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, एनरोलमेंट नंबर आहे का नवीन तुम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे, यापैकी कोणताही ऑप्शन। तुम्ही नवीन ॲडमिशन घेतलं असेल, तुमच्याकडे रोल नंबर असेल तर रोल नंबर टाका। न्यू ॲडमिशन डायरेक्टली असेल तर डायरेक्टली तुम्ही न्यू ॲडमिशन सिलेक्ट करा आणि युनिव्हर्सिटी सिलेक्ट करून ॲडमिशन कधी घेतले ते टाकून सबमिट करा, तुमचं अपर ID निघून जाईल। जर तुमच्याकडे रोल नंबर असेल तर रोल नंबर टाका, जी काही तुमची युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी इथे सिलेक्ट करा आणि ॲडमिशन कधी घेतलेलं आहे ते ॲडमिशनचं इयर, वर्ष इथे सिलेक्ट करून सबमिट करायचं आहे। तर मी इथे टाकलेलं आहे माहिती, आता सबमिट करायचं। जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तर तुमचं ABC ID इथे अपर ID किंवा आपण ABC ID सुद्धा म्हणतो, अपर ID इथे जनरेट झालेलं तुम्हाला दिसेल। याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला हे शाळेमध्ये अपर ID द्यावा लागेल। याचा स्क्रीनशॉट काढा किंवा गो टू डॅशबोर्ड हा जो पर्याय दिसतोय त्यावरती क्लिक करा। गो टू डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुम्हाला अपर IDचा जो काही इथे स्क्रीनशॉट आहे काढायला ऑप्शन भेटेल, हे कार्ड अशा पद्धतीने तुम्हाला भेटेल। इथे ABC ID इथे पाहू शकता, अशा पद्धतीने हे कार्ड येईल। उजव्या साईडला आहे तुमचा फोटो दाखवेल, तुमचे क्रेडिट पॉईंट्स सगळी माहिती दाखवेल। तर याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जमा करा। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता, आपल्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।